नमस्कार, मी वृषाली पाटील बातमीपत्रात आपलं स्वागत करते। या बातमीपत्रात पाहूया महत्त्वाच्या 50 बातम्या सुपरफास्ट पद्धतीने। राज्यात यंदा सर्वदूर दमदार पाऊस। 1 जून ते 4 सप्टेंबर काळात सरासरीपेक्षा 29% अधिक पाऊस। नगर, सांगलीत जास्त तर हिंगोलीत सर्वात कमी पावसाची नोंद। राज्यातील 138 मोठ्या धरणातील सरासरी पाणीसाठा 90%, 260 मध्यम प्रकल्प 71% भरले, तर 2599 लघु प्रकल्पात 47% पाणीसाठा। नाशिक जिल्ह्यातील गिरणा धरण 96% भरलं। गिरणा धरणातून 2442 क्युसेकने विसर्ग सुरू। पुण्याच्या भोरमधल्या नीरा खोऱ्यातील भाटघर धरणातून 13 तर नीरा देवघर धरणातून 5 टीएमसी पाण्याचा विसर्ग। नीरा नदीत पाण्याचा विसर्ग सुरू। 2017 नंतर धरणातून मोठ्या प्रमाणात सोडवण्यात आलं पाणी। परभणीतील येलदरी जलाशय 63% भरला। जलाशयात आणखी वाढ होण्याची स्थिती। खडकपूर्णा धरण पूर्ण क्षमतेने भरल्यामुळे धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू। नाशिकच्या नांदगाव तालुक्यातील माणिकपुंज धरण ओव्हरफ्लो। नांदगाव तालुक्यातील पूर्व भागातील गावांचा सिंचनाचा आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला। सातपुडा पर्वतरांगेत सतत सुरू असलेल्या पावसामुळे जळगावच्या मुक्ताईनगर तालुक्यात छोटे मोठे प्रकल्प 100% भरले। परिसरातील शेतकऱ्यांचा सिंचनाचा प्रश्न मिटला। वाशिम शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या एकबुर्जी धरण ओव्हरफ्लो। एकबुर्जी प्रकल्पाच्या धबधब्यावर पर्यटकांची गर्दी। कोयना धरणात पाण्याची आवक वाढली। धरणाचे 6 दरवाजे उघडले। कोयना नदीपात्रात पाण्याचा विसर्ग वाढवण्यात येणार तर नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिलाय। चाळीसगावच्या मन्याड धरणात केवळ 10% पाणीसाठा शिल्लक। धरणावर चाळीसगाव तालुक्यातील 20 ते 22 गावांच्या पिण्याचा तसंच सिंचनाच्या पाण्याचा प्रश्न। नागपूरसह पूर्व विदर्भात पावसाचा जोर ओसरणार। शुक्रवारनंतर नागपूरसह पूर्व विदर्भात पावसाचा कोणताही अलर्ट नाही। नागपूर जिल्ह्यात यंदा सरासरीपेक्षा 10% जास्त पाऊस। भंडारा जिल्ह्यातील 3ही मंडळात अतिवृष्टी, 24 मिलीमीटर पावसाची नोंद। भंडारा जिल्ह्यात आज येलो अलर्ट। बुलढाणा जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे 11,609 हेक्टरवरील पिकांचं नुकसान। 16,425 शेतकऱ्यांना पावसाचा फटका। कापूस, तूर, मका, सोयाबीन, उडीद या पिकांचं मोठं नुकसान। पैनगंगा नदीचा पूर ओसरला। नदीकाठच्या भागातील सोयाबीन पिकं उद्ध्वस्त। शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान। वाशिम जिल्ह्यात झालेल्या पावसामुळे 9,526 हेक्टरवरील पिकांचं नुकसान। 55 शेतकऱ्यांची 52 हेक्टर जमीन खरडून गेली। नुकसानग्रस्त भागात पंचनाम्याला गती। हिंगोलीत मुसळधार पावसाने हळद पिकाचं प्रचंड नुकसान। शेतकऱ्यांना सरकारकडून मदतीची अपेक्षा। परभणीत अतिवृष्टीनंतर सोयाबीन पिकांवर अळीचा प्रादुर्भाव। परिस्थितीवर उपाययोजना करण्यासाठी कृषी विभागाकडून शेतशाळेचं आयोजन। वाशिमच्या 6ही तालुक्यात मुसळधार पाऊस। नदीकाठच्या शेतजमिनी पाण्याखाली। सोयाबीन, तूर, कपाशीचं नुकसान। 20 महसूल मंडळात अतिवृष्टी। जळगावच्या बोदवड आठवडे बाजारात पावसाचं पाणी। बाजारपेठेतील व्यावसायिकांचं मोठं नुकसान। बाजारपेठेत सर्वत्र चिखलाचं साम्राज्य। गोंदिया जिल्ह्यातील 10 कृषी केंद्रांचे परवाने निलंबित। कृषी गुणनियंत्रण निरीक्षकांची कारवाई। बोगस बी बियाणं, खतं व कीटकनाशकांच्या विक्रीस आळा घालण्यासाठी कृषी विभागाने 9 भरारी पथकं स्थापन केली। धाराशिवमध्ये अतिवृष्टीमुळे पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान। नुकसान भरपाई द्या, शेतकऱ्यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन। अतिवृष्टीत नुकसान झालेल्या ठिकाणी पंचनामे न करता त्वरित मदत जाहीर करा। परभणी शरद पवार गटाची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी। एसटी कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे। एसटी कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात 6,500 पर्यंतची वाढ। सह्याद्रीवर झालेल्या मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीत तोडगा। एसटी कर्मचाऱ्यांनी संप मागे घेतल्यानंतर राज्यातील एसटी सेवा सुरळीत। पुण्यातील स्वारगेट बस स्थानकावरील बस सेवा 100% पूर्ववत। एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाचा सिंधुदुर्गला मोठा फटका। 2 दिवसांच्या संपात एसटीचं 14 लाखांहून अधिक उत्पन्न बुडालं। अकोल्यात बस स्थानकावर प्रवाशांची गर्दी उसळली। एसटी कर्मचाऱ्यांनी संप मागे घेतल्यानंतर बस स्थानकावर प्रवाशांची गर्दी पाहायला मिळाली। राज्यात शक्ती कायदा लागू व्हावा या मागणीसाठी नागपुरात शरद पवार गटाचं आंदोलन। अनिल देशमुखांच्या नेतृत्वात महिलांचं आंदोलन। बुलढाण्यात ठाकरे गटाच्या मशाल रॅलीचं आयोजन। शेतकऱ्यांचे प्रश्न जाणून घेण्यासाठी ठाकरे गटाची रॅली। बुलढाणा आणि मातोळा तालुक्यातील 151 गावातून मशाल यात्रा निघणार।
अमरावती शिक्षक दिनी आश्रमशाळेतील शिक्षकांचं काळ्या फिती लावून आंदोलन। आदिवासी आश्रमशाळेतील शिक्षकांच्या अनेक दिवसांपासून मागण्या प्रलंबित। जळगावच्या मुक्ताईनगर तहसील कार्यालयावर आदिवासी कोळी समाजाचा बिराड मोर्चा। आदिवासी कोळी समाज आरक्षणाच्या मागणीसाठी आक्रमक। नंदुरबारमध्ये शाळेत चिमुकलीवर झालेल्या विनयभंगाच्या निषेधार्थ मराठा समाजाचा मूक मोर्चा। हजारो नागरिकांचा तहसील कार्यालयावर भव्य मोर्चा। नराधमाला कठोर शिक्षा देण्याची मागणी। नाशिक शहरातील रस्त्यांवर खड्डेच खड्डे। ऐन सणासुदीच्या काळात वाहतुकीवर परिणाम। नाशिककर त्रस्त। गोंदियात मुंबई कोलकाता महामार्गावरील उड्डाणपुलावर भेगा। सध्या उड्डाणपुलावरून एकेरी वाहतूक सुरू। 2 महिन्यांपूर्वी सुरू करण्यात आलेल्या पुलाला भेगा पडल्याने बांधकाम विभागाच्या कामावर प्रश्न उपस्थित। गोंदिया जिल्ह्यात 425 गावात एक गाव एक गणपती योजना, तर घरोघरी 5593 मूर्तीची प्रतिष्ठापना होणार। शांतता सुव्यवस्थेसाठी शहरात पोलिसांकडून चोख बंदोबस्त। नागपुरात गणेशोत्सव शांततेत पार पडावा आणि नागरिकांनी त्याचा आनंद घ्यावा यासाठी पोलिसांकडून विशेष प्रयत्न। प्रत्येक झोनमध्ये पोलिसांकडून नागरिक समन्वय बैठका। कोकणात गणेशोत्सवाचा उत्साह। गणेशोत्सवासाठी चाकरमानी कोकणात दाखल व्हायला सुरुवात। कोकण रेल्वे मार्गावरील ट्रेनला मोठी गर्दी। पुण्यातील रांजण गावात अष्टविनायक महागणपतीचा भाद्रपद यात्रा उत्सव सुरू। यात्रा उत्सव काळात भाविकांना चरण स्पर्श करून दर्शन घेता येणार। पुणे जिल्ह्यातील ओझरमध्ये विघ्नहर गणपतीच्या द्वारयात्रेला सुरुवात। सोहळ्याला पंचक्रोशीतील हजारो नागरिकांची हजेरी।